पहिल्याच बॉलवरती बीट केले फलंदाजाला. गावदेवी घोट विपक्ष जयदुर्गा रोहिंजन या दोन संघामध्ये आपण सामना पाहत आहात. श्रद्धांजली चषक पर्व आपण पाहतो दुसरं. अगदी आपण पाहिलं तर गेल्या वर्षी पहिली नाईट आणि त्यानंतर लगेचच जसं एखादा सॉफ्टवेअर अपडेट करावा तशी स्पर्धासुद्धा अपडेट झाली. आणि यावर्षी मात्र आपल्या रायगडच्या संघाला कार जिंकण्याचं स्वप्न एका खेळाडूचं पूर्ण होणार ही मात्र या ठिकाणी संकल्पना आखली गेली या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचे शिल्प आणि इथे मात्र पहा लीडिंग एच दुसऱ्याच बॉलवरती या ठिकाणी सफलता मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रथम घरात. दुसऱ्याच बॉलवरती अगदी प्रत्युत्तर देत असताना प्रथम घरतने इथे मात्र सचिन पाटीलला माघारी परतावलं. त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रणव अर्चिश पाटील आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर लगेचच मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे रोशन सालुंके. आणि त्याबरोबर आपण उल्लेख करावा लागेल खऱ्या अर्थाने आपण पाहतोय माननीय जोग सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारे, त्याचबरोबर श्री रमेश शेठ म्हात्रे आणि जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतो. श्रद्धांजली चषक 2025च्या पर्वामध्ये अगदी दुसऱ्या रात्रीमध्ये पहिलाच सामना जयदुर्गा रोहिंजन विपक्ष गावदेवी घोट या दोन टीममध्ये. पुढचा बॉल रोशनसाठी अगदी टॅप करायचा होता बॉल, थोडा वेट केला मात्र या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करू शकला नाही. आणि तिसऱ्या बॉलवरती एकही धाव नाही. लगातार 3 बॉल डॉट गेलेले आहेत आणि एक विकेटसुद्धा संपन्न झालेली आहे. आणि त्यामध्ये विशेष मानाने इथं मात्र आपण प्रथम घराचं कौतुक करणं तेवढं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवरती झेल दो घेतला आहे विकेट किपर आपण पाहिला प्रणव पाटील, यातून सुद्धा खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. चौथा बॉल डिलिव्हर केला जातो पुन्हा एकदा रोशनसाठी. यावेळेला बॅटची काढा लागले. इथे सुद्धा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सज्ज झालंय आणि अगदी कॉन्फिडन्स लेवल पाहिला ना रोहिंजन टीमचा की इथे मात्र या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी साधली जाते त्याचबरोबर क्षेत्ररक्षण अगदी क्लोज. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवर दाखवण्याची संधी कुठली प्रकारची दिली नाही आतापर्यंत गोट टीमला. आणि अगदी 4 बॉलवरती एकही धाव नाही ही फिल्डिंग राहिली आहे अगदी आपण पाहिलं तर जयदुर्गा रोहिंजन टीमची. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रथम घरात स्टॅकिंग एलला. यावेळेस मात्र या ठिकाणी रोशनचा हा फटका काहीसा या ठिकाणी हलका हाताने खेळला होता जिथे मात्र धावांचा वेग थांबलाय आणि त्याच पुढे अशा प्रकारचा फटका त्याच्या माध्यमातून खेळला गेला जेणेकरून या चेंडूवरती एक धाव येईल आणि आपल्या धावसंख्येला मात्र श्री गणेशा केला जाईल. आणि त्याच प्रकारची धावसंख्या नोंदवली गेली. धावसंख्येमध्ये अगदी आपण पाहिलं तर 5 बॉलवरती पहिली धाव घेतली गेली आणि त्यानंतर मात्र गोलंदाज पुन्हा एकदा स्वार आपल्याला पाहायला मिळेल प्रथम घरात गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल या बॉलवरती प्रीतम आणि इथे मात्र काय पंचांचं बोट आकाशामध्ये लगेचच 5 स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. मोठी विकेट गलाला लागली आहे ती मात्र प्रीतम पाटीलची. थँक्यू डीजे. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कार मालिका वीराची कार जे स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं ते मात्र या ठिकाणी जिंकण्याचं स्वप्न साकार होणार आहे यावर्षी या पिसारवेच्या मैदानावरती. आणि पहिले आयोजक ठरले ते मात्र या ठिकाणी अख्ख्या टेनिस विश्वामध्ये आपण पाहिलं तर पहिली कार मॅन ऑफ द सिरीजची ज्या संघांकडून ज्या आयोजकांकडून या ठिकाणी दिली जाणार आहे ते सन्माननीय आयोजक संतोष म्हात्रे त्याचबरोबर रमेश म्हात्रे आणि जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेचं आपण सर्व टेनिस विश्वाच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आपण व्यक्त करूया. एक वेगळी संकल्पना जरूर राखली आहे आणि त्यामध्ये संघाने सुद्धा अगदी आपण पाहिलं तर जो ड्रेस कोड दिलेला आहे त्या ड्रेस कोडमुळे सुद्धा ही स्पर्धा मात्र चर्चेला आलेली आहे. कारण अख्ख्या टेनिस विश्वामध्ये आपण पाहिलं ना तर यावर्षी ग्रामीण टेनिसमध्ये पहिले आयोजक ठरले त्यांनी मात्र ड्रेस कोड पूर्ण या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे संघांना. दुसरं षटक घेऊन गोलंदाज प्रणव पाटील पिसारवे एंडकडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज जो या ठिकाणी अशा अपेक्षेने ज्याच्याकडे पाहिलं जातो तो फलंदाज रोशन सालुंके. 3 चेंडूवरती एक धाव जरी खेळली आहे तरी सुद्धा आधुनिक मैदानावरती तो खेळतोय आणि त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा घोट टीम सुद्धा राखून असणार आहे. कारण यावर्षीचा फॉर्म पाहता त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा या ठिकाणी घोट टीमला कराव्या लागतील कारण प्रीतम पाटील बाद झालाय आणि साथ देण्यासाठी नवीन फलंदाज रोहित.
पुढचा बॉल टॅप करायचा होता. यावेळी सुद्धा बॉल काहीसा या ठिकाणी वेगाने फेकला, वेगाने बीट करत असताना अजून एक डॉट बॉल जातोय. आणि यावर्षीचा आपण विचार केला तर गोट टीप आज खऱ्या अर्थाने पाहिलो यावर्षी थोडं कमी प्रमाणात प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दृष्टीने दुसऱ्या बाजूने आपण रोहिंजन टीमचा विचार केला तर काही दिवसांपूर्वी बुर्दूच्या मैदानावरती चॅम्पियन राहिलेला संघ आज त्या कॉन्फिडन्सने इथून मात्र गोट टीम समोर जबरदस्त गोलंदाजीने सुरुवात करताना दिसलाय. इथे सुद्धा लावले अपील पंचांचं बोट आकाशामध्ये. रोशन सालुके बॅक टू द पवेलियन. प्रीती पिसार येथे आदरणीय रोंजण गावातील मयूर पाटील रोंजण आणि मुकेश पाटील रोंजण यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने श्रद्धांजली चषक 2025 या पर्वामध्ये आपलं स्वागत आहे या व्यासपीठावर. कारण आपण पाहिलं तर रोहिंजन टीम गेली कित्येक वर्षे या मैदानावरती गाजवत असताना ज्यांचं मत खूप सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे सोपान शेठ पाटील असतील, त्याचबरोबर दोन्ही जाणते खेळाडू राजेश घरत असतील, त्याचबरोबर सन्माननीय माजी सरपंच जनार्दन शेठ पाटील असतील, यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. येस ओके. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणव पाटील दुसऱ्या बॉलवरती सफलता. एकही धाव या षटकामध्ये सुद्धा नाही. धावफलक अक्षरशः थांबल्यासारखा वाटतोय. पुढचा बॉल यावरती सुद्धा कुठल्या प्रकारचा फटका नाही. वेगावर सवार होत असताना ज्या प्रकारे गोलंदाजी केली जात आहे एकही फलंदाजाने आतापर्यंत संघर्ष दाखवला नाही. लगातार आपण पाहिलं तर 3 फलंदाज या ठिकाणी शून्यावर बाद झाले. एक मात्र फलंदाज रोशन सालुंके याने एक धाव काढली, ती 4 चेंडूवरती. आणि नवीन फलंदाज अनिकेत मडवी इथे मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग गेनला रोहित सालुके नॉन स्ट्राईक गेनला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले आहेत. फक्त 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आतापर्यंत. गावदेवी पुढचा बॉल यावरती सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव या ठिकाणी लागली आहे. पुढचा बॉल सुद्धा त्याच प्रकारचा डिलिव्हर केला. अगदी आपण पाहिलं तर या मैदानावरती रोहिंजन टीमची गोलंदाजीचा या बोलबाला पाहतोय आणि गोट टीमला मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलाय की आपली टीम मात्र या ठिकाणी 2 षटकं या ठिकाणी चालू असतात. आतापर्यंत 10 चेंडूवरती फक्त एकच धाव काढली. आता मात्र या 2 फलंदाजांना विचार करावा लागेल. एक मात्र या ठिकाणी सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल जेणेकरून धावसंख्येचा इथे मात्र या ठिकाणी नक्कीच विचार करावा लागेल. या मैदानावरती गोट टीम कुठेतरी मागे पडले. मी म्हणेन 11 बॉल समाप्त झालेले तर एकच धाव झाली धावफलकावरती. हीच का गोट टीम ज्याने मग अनेक वर्षे क्रिकेट विश्वामध्ये आपला नावाचा दबदबा निर्माण करत असताना अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. मात्र या मैदानावरती कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय जरूर एक मॅडम षटक आपण पाहिलं होतं. पाहूया पुढचं होतंय का. प्रणव पाटीलचं आणि ते झालेलं सुद्धा आणि 2 फलंदाज बादही केलेत आणि प्रणव पाटील ठरलाय या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज. मॅडम षटक फेकणारा. तर थँक्स सूरज. इथे खऱ्या अर्थाने बघा आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या स्पर्धेचे शिल्पकार संतोष म्हात्रे माजी सरपंच आणि उद्योजक रमेश म्हात्रे यांच्या वतीने आमचे एकनाथ म्हात्रे उपस्थित आहेत, गौरव इथे उपस्थित आहेत म्हात्रे यांच्या वतीने सूचित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या सहकार्य खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे प्रत्येकाला ड्रेस कोड दिला जातो आणि एखाद्या खेळाडूला जर ड्रेस कोडची साईज कमी जास्त खऱ्या अर्थाने शारीरिकदृष्ट्या जर आपल्याला तशी आढळली तर निश्चित स्वरूपात आमच्या आयोजन समितीचे आपण संपर्क साधावं. कारण स्पर्धेचे नियमावली आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग ही स्पर्धेची नियमावली आहे. पुन्हा एकदा प्रथम घरत पुढचं षटक आणि तिसरं षटक घेऊन येत असताना पहिल्याच बॉलवरती इथे मात्र काय घडलं पहा. मैदानावरती दांडी गुल केली आहे आणि पुलरलेनच्या बॉलवर मात्र फटका कन्वर्ट करता आला नाही. पुढच्या बॉलवरती मात्र विकेट संपन्न.
थँक्यू डीजे. धावसंख्या मात्र एक धावसंख्येवरती आणि अगदी आपण पाहिलं तर घोट टीमचं या ठिकाणी अक्षरशः आपण पाहिलं तर खूपच खराब अवस्था आपल्याला मैदानावरती पाहिली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण सुद्धा पाहिलं तर एवढ्या वर्षामध्ये हा संघ ज्या प्रकारे घडला आणि ज्या प्रकारे संघर्ष त्यांचा आपण पाहिलेला आहे, ही पहिल्यांदा अशी अवस्था पाहिली असेल खऱ्या अर्थाने या घोट टीमची, जिथून मात्र एका धाबेवरती आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 5 फलंदाज बाद झालेत आणि महत्त्वपूर्ण गडी बाद होत असताना आता मात्र निलेश म्हात्रे आणि सचिन पाटील यांच्यावरती अपेक्षा असणार आहेत का इथून पुढे आता आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि या मॅचमध्ये मात्र 5 षटकामध्ये किमान 40चा आकडा तरी गाठण्याची आवश्यकता आहे. अगदी आपण कव्हरच्या दिशेने ढकलत असताना या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आणि याच प्रकारचं क्रिकेटची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने. सिंगलने या ठिकाणी स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं आणि धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल, या बॉलवरती बॅटची काढा लागली, शॉर्ट पॉईंटला या ठिकाणी चेंडू ढकलत असताना एक धाव अजूनही जोडली जाते धावसंख्येमध्ये. निलेश म्हात्रे होते तिथे आणि त्यानंतर मात्र 3 धावसंख्या आत्तापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळते. आणि बॉलिंगचा आपण विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने अगदी अचूक टप्प्याने केलेली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव आली, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली की एकही धाव नाही आणि या षटकामध्ये 2 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. पुढचा बॉल, प्रथमचा या बॉलवरती चांगला स्ट्रोक, यावेळेला ऑनसाईडला पहिला वेळेला ऑनसाईडला फटका आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आहे आणि जिथून मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 5 गडी बाद आत्तापर्यंत 4 धावा धावफलकावरती आहेत. कमजोर फलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहिली, यानंतर मात्र या 2 फलंदाजावर घोट संघ अपेक्षा करू शकतोय, मात्र त्यांचा संघर्ष सुद्धा कुठेतरी कमी पडताना मैदानावरती पाहायला मिळाला. या बेलाला मात्र गॅप शॉट आणि या बेलेला आलाय पहिला बैला चौकार आजच्या रात्रीमधला आणि घोट संघाचा सुद्धा पहिला बैला चौकार. अगदी आपण पाहिलं तर या मैदानावरती आपण पहिले ज्या प्रकारचा खेळ सातत्याने होताना पाहिला कालच्या रात्रीमध्ये, त्याला कुठेतरी या ठिकाणी घोडसंघ कमी पडल्यासारखा वाटायला लागलाय. कारण घोडसंघाला चौकारासाठी वाट पाहावी लागली अगदी 17व्या बॉलमध्ये आणि 4 धावा जोडत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 3 षटकांच्या अंतिम 5 गडी बाद 8 धावा. तर यानंतरची लढत असणार आहे बघा, बाग 11 तलोजा विपक्ष आराध्य 11 टेंबोडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी इथे संपर्क साधावा. स्पर्धेचे नियमावली आहे आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे. वर्तमान लढत मैदानामध्ये सुरू असताना पहिले सत्र संपण्यापूर्वी पुढील लढतीच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. म्हणून तिथे तलोजा बाग 11 क्रिकेट संघाचे संघनायक उस्मान पटेल आपल्या संघनायक आणि त्याचबरोबर आराध्य 11 टेंबोडे अर्थात करण पाटील आपल्या संघनायकांनी लगेचच संपर्क साधावा. इथे आपण पाहतो आराध्या स्पोर्ट यास करून बेस्ट बॅट्समन साठी खऱ्या अर्थाने मयूर राजे यांच्याकडून इथे बॅट स्पॉन्सरशिप केल्याबद्दल त्यांचा आम्ही जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे श्रद्धांजली चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. हो टू कमेंट्री बॉक्स संतोष करत. थँक्यू गडगे सर. जाऊया मैदानाकडे, जिथे मात्र निलेश आता मात्र या ठिकाणी एक अटॅकिंग मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असं जर क्रिकेट त्याचं सातत्यानेच राहिलं तर मात्र या ठिकाणी एक चॅलेंजिंग स्कोर नक्कीच उभा करू शकेल घोट संघ. मात्र यावेळेला मैदानावरती ज्या कॉन्फिडन्सनं मी म्हटलं बरोबरने या ठिकाणी रोहिंजन संघ उतरला आहे, ज्यांच्याकडे गोलंदाजीचा भरपूर मोठा तापा आहे. एका बाजूला आपण प्रथम घरातलं 2 षटकं फेकताना पाहिलं तर दुसऱ्या बाजूने प्रणवने 1 षटक फेकलं आणि लगेचच आशिष पाटीलला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये असलेला त्यांचा फॉर्म आणि तो यावर्षी सुद्धा त्याच प्रकारचा फॉर्म त्यांनी कायम ठेवला आहे. मात्र कुठेतरी घोट संघाने इथे बॅटिंगमध्ये चांगला फॉर्म दाखवण्याची आवश्यकता आहे आणि येत्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 धावा येणं गरजेचं असणार आहे, तरच आपण पुढे संघर्ष करू शकता येणाऱ्या सत्रामध्ये. जाऊया पुन्हा एकदा पिसार वेंटकडून गोलंदाजी करत असताना आशिष पाटील अगदी आपण पाहिलं तर ब्रेंटी लस्सीसारखी त्याची रिदम अगदी आपल्याला पाहायला मिळतो आणि पुढच्या बॉलवरती चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रथम घरत होते तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असा चेंडू पैकी आली जरूर, मात्र थोडासा खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला
आणि त्यानंतर 2 धाबा अजूनपर्यंत जोडल्या गेल्या. आता रिस्क घेणं महत्त्वाचं असणार आहे गोट टीमला आणि 2 धाबा जोडत असताना इथे मात्र सचिन पाटील आपण पाहतोय धावसंख्या आत्ता मात्र गेली आहे दुहेरी अंकामध्ये 5 बाद 10 धाबा. गावदेवी गोट प्रथम 17मध्ये बॅटिंग करत असताना विपक्ष जय दुर्गा रोहिंजन टीम बॉलिंग करत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा फेकला जाईल आशिषच्या गोलंदाजीवरती. थोडासा या ठिकाणी कमी उंचीचा टप्पा फेकला यावेळी थोडा चेंडू अख्खू टप्प्याचा आणि त्यावरती मात्र सचिन पाटीलला मात्र फटका एक्झिक्यूट करता आला नाही. अगदी क्षेत्ररक्षणाची मर्यादा आणि त्यामध्ये 2 पॉवर प्लेमध्ये फक्त एकदा आपण पाहिली आणि त्यानंतर कुठेतरी इतर गोलंदाजांना तोच फायदा या ठिकाणी मिळाला आहे रोहिंजन टीमच्या आणि रोहिंजन टीमचा हा गोलंदाज इथून मात्र या ठिकाणी फलंदाजांवर हवी अवस्था असताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी तिसरा चेंडू फेकत असताना. या बॉलरची बॅटची काढा लागली यावेळेला प्रणवचा या ठिकाणी नेम खऱ्या अर्थाने चुकला मात्र इथे निलेश मात्र सरळ धावत सुटला होता. फलंदाज या ठिकाणी सचिन पाटील आय थिंक बाद होईल. अजून एक फलंदाज 6 गडी बाद होईल. यानंतरची लढत असेल बाग 11 तलोजा क्रिकेट संघाचे संघनायक प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आराध्य 11 टेंबोडे या दोन्ही क्रिकेट संघांसाठी शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. आणि एक विशेष निवेदन आहे आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत कंपल्सरी ड्रेसिंग आणि ड्रेसिंग असणार आहे. ड्रेस कोड खऱ्या अर्थाने इथे स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत प्रत्येकी संघासाठी रमेशन माते साहेबांच्या वतीने आणि संतोषन माते साहेबांच्या वतीने. परंतु एखाद्या खेळाडूला जर साईज कमी जास्त जर आढळल्यास त्यांनी आमच्या आयोजन समितीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा. तुम्ही डायरेक्टली मैदानामध्ये शिरकाव करू शकत नाहीये. पुढच्या बॉलवरती चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि त्याही वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते करण आपल्याला पाहायला मिळतात. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट गोलंदाजीला साथ देत असताना आपल्याला मैदानावरती आणि त्याचवेळी या स्कोअर कार्डवरती धावांसाठी फार मोठी धावाधाव करावी लागते. फक्त 11 धावा लागल्यात. चेंडू समाप्त झालेले 4 अजूनही 2 चेंडू शिल्लक असतात 4थ्या षटकामधले. अगदी आपण पाहिलं तरी स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच आपल्याला 5 षटकांची खेळवली जाणार आहे. ही खूप चांगली सुवर्ण संधी प्रत्येक संघासाठी असणार आहे. पुढचा बॉल आशिषचा होता योगेशसाठी लावले अपील झालं पंचांचं बोट लगेचच आकाशामध्ये. अजून एक विकेट बाद झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 11 धावा 7वा गडी बाद. थँक्यू डीजे सँडी. अगदी आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारी सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी येणारी तारीख बघा जेडी पाटील यांचे सुपुत्र रुद्रा पाटील आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. रुद्रा पाटील सुप्रसिद्ध युवा पैलवान आहेत या व्यासपीठावर. लास्ट टू गो शिवा गोंदली फलंदाजीसाठी आलेला आहे. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विकेट किपरच्या माध्यमातून प्रोडक्शन चांगलं होतं आणि त्याच वेळेला मात्र एकही धाव आत्ता सुद्धा येत नाही. आणि या षटकाचा आपण विचार केला तर धावा फक्त आल्या त्या मात्र 3च आणि धावसंख्या झाली आहे ती मात्र आपण पाहतो 11 धावा 4 षटकं समाप्ती झालेली आहेत 7 गडी बाद झाले आहेत. आता मात्र येणाऱ्या षटकामध्ये किती धावसंख्येचं या ठिकाणी योगदान असेल ते मात्र या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज निलेश म्हात्रे आणि शिवा गोंदले यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून या स्पर्धेचं टायटल सॉन्ग या ठिकाणी नक्कीच वाजवलं जात आहे. श्रद्धांजली चषक अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय निरावंती मात्र यांना श्रद्धांजली फुलपर या ठिकाणी वाहत असताना हे दमदार आयोजन आपण या मैदानावरती पाहतोय. पिसादेकरांचं स्वप्न साकार होत असताना अगदी रायगडकरांचं सुद्धा स्वप्न साकार होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. जरूर कोणता एक खेळाडू असेल भाग्यवान त्याला मात्र कार जिंकण्याची संधी असणार आहे. नवीन गोलंदाज प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. निलेश म्हात्रे ज्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आता शेवटच्या षटकाची जरूर आहे
ऑनसाईडला जरूर खेळलाय. लॉंगलेग सीमारेषा लगत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली धावसंख्येमध्ये. 12 धावसंख्या धावफलकावरती लागले जात आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. कोणी अपेक्षा केली नसेल की घोट टीमकडून एवढा मोठा अपेक्षा भंग केला जाईल, तर ज्यांच्याकडे गोलंदाजीचा ताफा मांडला जातो तो हा संघ आज मैदानावरती सपशेल आपशी ठरलाय. आज शिवा गोंदीला मैदान गाठावं लागतंय, ते मात्र या ठिकाणी चिंतेची बाब असणार आहे. पुढला लेनचा बॉल होता, पंचांकडे थोडासा कटाक्ष टाकला होता शिवा गोंदलीने आणि त्याही बॉलवरती मात्र धाव कुठल्या प्रकारची घेतली जात नाही. डॉट बॉल येतोय, अनेक चेंडू डॉट आलेले आहेत. कदाचित डॉट चेंडू जास्त झाले आहेत, ते धावा कमी झालेल्या आहेत. अशा प्रकारचा या ठिकाणी सामना आपण पाहतोय. अगदी आपण जतीन गोंदली सांगतात की डॉट चेंडू असणार आहेत 16 डॉट चेंडू आणि धावसंख्या 12 आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकललाय जरूर. डीप बॅकवर्ड पाईंडला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना पाहिला. एकच धाव आली धावफलकावरती. निलेश म्हात्रे मात्र शेवटचे बॉल खेळण्याची संधी या ठिकाणी शिवा गोंदलीने दाखवलेली आहे, कारण बरोबर 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 आपण पाहतो मैदानावरती. घोट विपक्ष गावदेव घोट विपक्ष जयदुर्गा रोहिंदन चालू असलेली पहिली वली लढत दुसऱ्या रात्रीमध्ये. पुढचा बॉल ऑनसाईडला जरूर केलाय. एकीचा या ठिकाणी प्रयत्न जरूर केला जातो, दुसरीचा प्रयत्न होणार का? निलेश मात्र स्ट्राईक घेणार का? तसं काही मैदानावरती घडत नाही. धाडस मात्र या ठिकाणी होत नाही, कारण 2च चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावर धावा आहेत त्या मात्र ते 14 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा तीच अवस्था आपण पाहतो. एक मात्र चौकार आला निलेश मात्रेच्या बॅटमधून, तोही 17व्या बॉलवरती. त्यानंतर अचूक टप्प्याची ही गोलंदाजी रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला आणि तिथे सुद्धा शिवा गोंदली पोचू शकला नाही. आधुनिक रनआउटच्या स्वरूपात विकेट क्रमांक 8वी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर इथे सन्माननीय सुनील पाटील तुर्वे व्यासपीठावर उपस्थित आहेत. सुनील पाटील आपले स्वागत आहे आणि षटक संपल्यानंतर त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून किती धावा ऍड केल्या जातील धावसंख्येमध्ये? निलेशचा हा पटका अगदी उंची जास्त अंतर कमी, त्याही बॉलवरती शेल टिपला जातो. इथे मात्र गौरवच्या माध्यमातून अजून एक विकेट संपन्न झाली. विकेट क्रमांक 9 या ठिकाणी गारद होत असताना धावसंख्या मात्र रोखली, ती मात्र 5 षटकामध्ये अगदी 14 या धावसंख्येवरती इनिंग समाप्त झाली. आणि लकी ड्रॉ साठी या ठिकाणी पहा चिठ्ठ्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. लगेचच 15 वर्षाखालील ते आहेत आपले सदस्य, त्यांनी नावं आपली नोंदवायची आहेत. तरी ते पिसारवे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय दत्ताशेठ पाटील पिसारवे, ते बिअर शॉपचे ओनर सुद्धा आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धा ऑर्गनायझर आदरणीय श्री संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. चला या नाणेफेकी केली जाईल. दोन्ही क्रिकेट संघ तत्पूर्वी सन्मानित केला जाईल. मान्यवरांचा सन्माननीय सुनील पाटील तुर्वे यांचा सन्मानित केला जाईल. या सुनील दादा आपला सन्मानित केला जाईल आणि नाणेफेकी केली जाईल. बाग 11 तलोजा, आराध्या 11 टेंबोडे. मान्यवरांच्या शुभास्थिती सुनील पाटील तुर्वे यांचा सन्मान केला जात आहे. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक आदरणीय रमेश शेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सुनील पाटील तुर्वे यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. हेमंत केनी यांचं आगमन झालेलं आहे. हेमंत, स्वागत आहे तुमचे. आराध्या 11 टेंबोडे, करण पाटील तुमच्या संघासाठी मात्र आता शेवटचा पुकारा बघा. ॲडव्होकेट धनेश म्हात्रे आम्हाला इथे माहिती देतात. काही क्षणातच त्यांचं इथे आगमन होईल. हेमंत केनी पेटाली गावातील एक दिल्ली जैन खऱ्या अर्थाने एक आदर्श क्रिकेटर व्यासपीठावर आपलं आगमन झालेलं आहे. जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने श्रद्धांजली चषक 2025 पर्व दुसरं या नामांकित स्पर्धेत आपले स्वागत आहे. आता मात्र
परिवर्तन इथे केलं जाणार आहे समालोचन कक्षमध्ये. यापूर्वी आवाज आपण ऐकलं संतोष घरत पेठ यांचं. आता बोलणार आहोत सर्वांचे मनोरंजन करणारे आगे का विवरण सुनने के लिए चलते हैं, आगे का आंखों देखाल सुनाने के लिए चलते हैं हमारे साथी कमेंटेटर बाबू शाह मैन फ्रॉम देवी चापाड़ा। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर महागुरु एमडी सर। सबसे पहले देखिए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है। महागुरु सर देखिए इस मैदान पर आते ही सबसे पहले दिल गार्डन गार्डन हो जाता है। टूर्नामेंट की देखिए सजावट देखिए, लोग देखिए, और कई लाखों के खर्च देखिए हम देख सकते हैं। दूसरी मंजिल पर देखिए दर्शक देखिए यहाँ पर बात करेंगे, मेहमान भी बैठकर मैच का बड़ा आनंद ले सकते हैं। कहते ना बनाने वालों ने बड़े फुर्सत से बनाया है, लेकिन इस गाँव देवी घोट टीम ने थोड़ा सा दिल तोड़ा है भाई। इतना बड़ा प्रतियोगिता जहाँ पर MIDC तलोजा विभाग की देखिएगा अच्छी टीम है। सोपान दादा पाटिल देखिए बात करेंगे, जय दुर्गा पौर इंजन टीम देखिए जिनके पैकर है इस वक्त तशरीफ रखते हुए। सोपान दादा आइए, आपका स्वागत है। और जिक्र करेंगे इस मुकाबला के देखिए, जिक्र करेंगे यहाँ पर देखिए स्वीप खेला यहाँ पर, और इनफॉर्म टीम देखिए अच्छा फील्डिंग यहाँ पर एफर्ट देखिए लाजवाब का था यहाँ पर से। तरी बघा इथे मात्र आराध्या 11 टेंबडे क्रिकेट संघ वेळेवर हजर राहू शकले नाहीये। स्पर्धेचे नियमावली आहे, दुसऱ्या षटकाचा जर चेंडू पहिला चेंडू पडल्यानंतर संघ जर उपस्थित नसेल तर त्या संघाला लकी ड्रॉचा कौल त्या संघाच्या विरोधात, आणि लकी ड्रॉचा कौल तलोजा बाग 11 क्रिकेट संघाच्या बाजूने। हो टू कमेंट्री बॉक्स। चलिए महागुरु सर बात करेंगे तो शायद जो टॉच कहीं ना कहीं यहाँ पर तलोजा टीम को दिया जाएगा देखिए। और संतोष सर देखिए बात करेंगे ना, कहते ना बनाने वालों ने बड़े फुर्सत से बनाया है, और कितना सोना देखिए इस मैदान, और यहाँ पूरी मेहनत है। लेकिन यहाँ पर देखिए मुन्ना, यानी बात करेंगे योगेश पाटिल देखिए, मुन्ना ये तो अपने काम अच्छा कर लेते हैं, लेकिन टारगेट देखिए बहुत छोटा है भाई यहाँ पर। और छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। 15 का टारगेट है और ये टारगेट निराश कर रहा है। होता है देखिए बात करेंगे ना सूरज, कभी कभी कहते हैं ना, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है भाई। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं। प्रवीण टिम्बे सर देखिए पहला बाइकर मैन महाराष्ट्र के देखिए हमारे अच्छे दोस्त, और उनके साथ है जिस जोड़ी ने देखिए बात करेंगे पिछले 2 सालों में सिर्फ MIDC तलोजा में नहीं, पूरे थाने रायगढ़ में डंका मचाए। अगले मैच में उनकी आवाज आपको दिखेगा। A1 जोड़ी देखिए प्रवीण टिम्बे सर, रोशन पाटिल सर, और देखिए एंकर की दुनिया के बादशाह हमारे महागुरु MD सर है। और ये टूर्नामेंट में महागुरु सर बात करेंगे ना, सिर्फ A1 है देखिए जावेद फरीद सर देखिए, सुनील टांडिल सर देखिए उनके साथ है, सचिन कडू सर देखिए बात करेंगे। और ये क्रेडिट जाता है भाई यहाँ पर 2 हमारे लाडले आयोजक है, संतोष सेठ मात्रे माजी सरपंच है पिसार में, उसके साथ रमेश सेठ मात्रे साहब है। टेनिस क्रिकेट में प्रवीण सर बात करेंगे ना, हाहाकार मचा दिए भाई, जहां 4 व्हीलर उसके साथ देखिए 2 बाइक है। और इस टूर्नामेंट के देखिए सजावट लोग, और उसके साथ साथ है जय भोलेनाथ गांव देवी क्रिकेट संघ देखिए पिसारव की जो टैलेंट है ना, उन्होंने भी मेहनत ली यहाँ पर, चाहे क्रिकेट के मैदान के अंदर लीजिए और बाहर की सजावट लीजिए। लेकिन संतोष गरज सर बात करेंगे ना, थोड़ा सा दिल तोड़ा यहाँ पर गांव देवी। बात करेंगे घोट टीम है, बड़ा अच्छा टीम है देखिए, वक्त वक्त की बात होती है। चलेंगे थोड़ा डीजे के पास, मैच देखिए बात करेंगे बहुत करीब है यहाँ पर, जब 15 बनाना है, लेकिन यहाँ पर गलती करते जा रहे हैं रंजन टीम है, जहाँ पर प्रथम गरत और प्रतीक पाटिल का विकेट गिरा है। नहीं, श्रद्धांजलि ट्रॉफी देखिए संतोष सर कहते ना, रुतबा बनाओ तो समंदर जैसे बनाओ। अभी भी देखिए कमेंट चार्ट में कितनी तारीफ हो रही है महागुरु सर के। कंपलसरी ड्रेस कोड देखिए, और उसके साथ 4 व्हीलर बाइक है। इसके लिए धन नहीं, एक अच्छी मन की जरूरत होती है, और बड़ा मन हमारे आयोजक ने दिखाया है। मैच देखिए बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 7 रन, क्योंकि जहां पर 5 ओवर के मैच के बाद आ जाती है, प्रति ओवर की बात करेंगे 3 का औसत से रन बनाना है, तो 7 रन आ चुका है, केवल 8 रनों की जरूरत है, और जिसमें देखिए 24 गेंद बचा है। और अभी देखिए जीत के लिए बात करेंगे यहाँ से 8 की जरूरत है, पहला ओवर में 7 रन आता हुआ। और अगर बात करेंगे ना जय दुर्गा माता रोइंजन बहुत टीम में देखिए, इस टीम ने देखिए टेनिस क्रिकेट में तरी ती
बाग 11 तलोजा क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आराध्य 11 टेंबोडे या संघाच्या दरम्यान पुढील लढत केली जाणार आहे. टेंबोडे क्रिकेट संघ वेळेवर इथे हजर राहू शकला नाहीये, त्यामुळे खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल हा बाग 11 क्रिकेट संघ तलोजा क्रिकेट संघाच्या बाजूने ते देण्यात आलेला आहे. आणि बाग 11 क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम दर्शने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे स्वीकारलेला आहे. आमचे समालोचक मित्र आदरणीय रोशन पाटील शिरोली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. बहुत बढ़िया मागुरी सर, देखिए इस टूर्नामेंट में देखिए जितनी भी तारीफ किया जाए, देखिए 4 से 5 कमेंटेटर है, बड़ा दिल, देखिए सुनहरा दिल है. प्रवीण टिम्बे सर देखिए किसी की दिल नहीं दुखाए हैं. जो टैलेंट ने यहाँ पर रायगढ़ में दिखा है ना, वो टैलेंट को यहाँ पर मौका दिया. चाहे टीम की बात कर लीजिए, चाहे अंपायर की बात कर लीजिए, चाहे कमेंटेटर की बात कर लीजिए, और क्राउड देखिए दर्शकों के लिए इतना बड़ा स्टैंड देखिए. जो देर रात तक वेट करते हैं ना अपनी टीम के साथ है, वहाँ बैठकर इत्मीनान से मैच देख सकते हैं. सैल्यूट है भाई आपके कार्यों को, आपके मेहनत को. खास करके मैं कहूँगा यहाँ पर संतोष सेठ मात्री साहब है, और उसके साथ साथ देखिए रमन सेठ मात्री साहब है. और इस तरह का प्रतियोगिता है ना, ये टेनिस क्रिकेट को जिंदा रखता है, जीवित रखता है. कौन कहता है टेनिस क्रिकेट का क्रेज नहीं है भाई, लेकिन लोग पहले थे दीवाने, अब लगे हैं कमाने. क्राउड है धीरे धीरे बढ़ेगा. और टीम का स्कोर देखिए 9 रन. जहाँ पर देखिए तलोजा टीम की बात आती है तो फिर अगर कहीं प्रवीण देखिए ये जिक्र करना लाजमी नहीं होगा कि तलोजा टीम अगर मुकाबला जीतता है तो फिर क्राउड यहाँ पर मुझे लगता है मैदान में जगह ही नहीं रहेगी. लेकिन तेंबोडे टीम उतनी अच्छी टीम है, भलाई यहाँ पर देर से आ रही है. जहाँ पर टॉर्च का बेनिफिट फायदा यहाँ पर बाग 11 तलोजा टीम को जा रहे हैं. उस्मान पटेल आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए वीआईपी डैश में तशरीफ रखिए. और तेंबोडे टीम भी देखिए यहाँ पर उपस्थित दिखाए हैं, लेकिन जो नियम है शायद है उस नियम को लेकर चलना होगा. स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 9 रन बना यहाँ से. ये चलिए सीधा खेला यहाँ पर से काउ कर्नर श्रद्धांजलि स्टैंड देखिए हम देख सकते हैं यहाँ पर 4 रन है और मैच करीब आता हुआ. महागुरु सर ये टूर्नामेंट को फॉलो किया जाएगा आने वाला वक्त समय में. कहते ना लोग हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाए इग्नोर करने वाले फॉलो भी करेंगे. और ये प्रतियोगिता देखिए फॉलो किया जाएगा निश्चित रूप से. अब तक देखिए पूरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में चर्चा चल रही है और मैच की बात कर लेंगे. निराश किया जाए गाँव देवी घोट टीम, कोई बात नहीं, मत हो उदास है, लोग देंगे तुझे ताना सर वो भी झुका लेंगे. जब जब आएगा तेरा जमाना ही था पहले, वक्त पूरा